मंडळी, मी अश्विनी क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं पार्लर, माझा सेटअप दाखवलाच आहे. तर आता गौरी आणि गणपती जवळ येत आहेत, तर म्हटलं तुमच्यासोबत एक छानसा लुकसुद्धा दाखवावा. घरच्या घरी आपण कसा स्वतःचा मेकअप करू शकतो किंवा एक क्रिएटिव्ह मेकअप घरच्या घरी कसा करू शकतो, तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आता एक छानसा मेकअप लुक पाहूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपला चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मी माझा चेहरा क्लीन करण्यासाठी सिल्स कंपनीच्या वेट वाईप्स यूज केलेल्या आहेत. तुमच्याकडे ह्या वेट वाईप्स अवेलेबल नसतील ना, तर तुम्ही जो रोज तुमचा फेसवॉश वापरता ना, त्यानंच तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या. चेहऱ्यासोबतच आपल्याला आपले कान आणि गळासुद्धा क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आपली असते ती म्हणजे टोनिंगची असते. तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर मार्केटमध्ये अवेलेबल असतात. पण रोज वॉटर जे आपल्याकडे पडून असतं ते सुद्धा एक खूप चांगलं टोनरचं काम करतं. तर तेच रोज वॉटर मी ॲज अ टोनर यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर जी तिसरी स्टेप मेकअपमध्ये असते ती म्हणजे असते मॉइश्चरायझर. तर तुमचा स्किन जर ड्राय असेल किंवा नॉर्मल असेल तर दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. पण माझी स्किन जी आहे ती खूप जास्त ऑइली आहे आणि स्वेट पण येतो मला खूप जास्त प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे मी इकडे स्किप केलेले आहे आणि ऑइली स्किनसाठी जे प्रायमर यूज केलं जातं तेच प्रायमर मी इकडे यूज केलेलं आहे. कलर सेन्सचं मेकअप नावाचं ब्रँड आहे हे आणि ऑइली स्किनसाठी खूप छान आहे. इवन पोर्स, ज्या स्किनला पोर्स जास्त आहेत ना, त्या स्किनला सुद्धा हे प्रायमर आपण लावू शकतो. तर व्यवस्थित घ्यायचं आहे प्रायमर आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचे प्रायमर. त्याने व्यवस्थित आपले जे पोर्स आहेत ते फिल होऊन जातात व्यवस्थित. आता माझी स्किन खूप जास्त ऑइली आहेच, त्याच्यासोबत मला ओपन पोर्सचाही खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं हे प्रायमर मी चॉईस केलेलं आहे. ही आहे मेकअपची चौथी स्टेप. याच्यामध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचा अनइवन स्किन टोन किंवा जे डाग असतात किंवा डार्क सर्कल असतात ना, त्यांना एकदम हाईड करण्याचं काम करायचं असतं. त्याच्यासाठी मी स्विस ब्युटीचं पॅलेट घेतलेलं आहे. 300 ते 350च्या रेंजमध्ये हे पॅलेट येतं. अफोर्डेबल आहे, अफोर्डेबल आहेच आहे आणि खूप कामाचं आहे, यूजफुल आहे, कव्हरेज पण छान देतं. त्याच्यामुळं मी ते पॅलेट इकडे यूज केलेलं आहे स्विस ब्युटीचं. डार्क एरिया कवर करण्यासाठी आपल्याला आपल्या स्किन टोनपेक्षा एक शेड डार्क कन्सिलरचा शेड चूज करायचा आहे आणि जिथे जिथे पिगमेंटेशन आहे त्यावरती आपल्याला हे कन्सिलर लावून घ्यायचं आहे. तुम्ही ब्रशनं लावू शकता किंवा मग हाताने पण लावू शकता. तर माझ्याकडे ब्रश होता तर मी ब्रशनं लावून घेतलेले. आपलं जे कन्सिलर लावलं होतं ना ते व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे आणि तुम्ही बघूच शकता जेवढे काही डार्क स्पॉट होते माझ्या चेहऱ्यावरती तेवढे हाईड झालेले आहेत. त्याच्यानंतर मी आता रिकोडचं फाउंडेशन यूज करत आहे. आता बाकीचे प्रोडक्ट जरी आपले लो क्वालिटी असतील किंवा अफोर्डेबल रेंजचे असतील, पण फाउंडेशन मात्र आपल्याला नेहमी चांगल्या क्वालिटीचं यूज करायचं आहे. तुम्ही 200, 250, 150 रुपयाचं फाउंडेशन घ्याल तर तुम्हाला तो रिझल्ट कधीच भेटणार नाही जे एका चांगल्या फाउंडेशननं आपल्याला भेटत असतो. तर मी इकडं रिकोडचं फाउंडेशन यूज केलेलं आहे आणि ऑइली स्किनसाठी हे फाउंडेशन खूपच चांगलं आहे, त्याच्यामुळं मी यूज केलं आहे ते. आत्ता मी माझं फाउंडेशन ब्लेंड करून घेत आहे आणि ब्लेंडर जे आहे ते माझं 40 ते 50 रुपयाच्या मधलंच ब्लेंडर आहे, जास्त महागाचं ब्लेंडर नाही आहे. आणि माझ्या मुलानं त्याला पुन्हा खूप जास्त डॅमेज पण करून टाकलं होतं, तरीही तुम्ही बघू शकता व्यवस्थित ब्लेंड होत आहे त्याने. आता मागे आरशामध्ये तुम्हाला दिसतच असेल की किती खोडकर मुलगा आहे, तर तुम्ही विचार करू शकता तो प्रोडक्टची काय अवस्था करत असेल माझ्या. तर फाउंडेशन आणि पावडर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे यूज करायचे आहेत. बाकी मग लिपस्टिक, आयशॅडो, आयब्रो पेन्सिल वगैरे हे तुम्ही अफोर्डेबल रेंजमध्ये वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला फाउंडेशन आणि पावडरवर इन्व्हेस्ट करायचे आहे. हे दोन्ही प्रोडक्ट आपल्याला चांगले पाहिजे असतात. चला तर मग आता मी फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आपला मेकअप सेट करायचा आहे. आत्ता ज्यावेळेस आपण मेकअप सेट करतो ना त्यावेळेस तुम्ही इथं कॉम्पॅक्टसुद्धा यूज करू शकता किंवा मग लूज पावडरसुद्धा यूज करू शकता. तर मी इनसाईड कंपनीची लूज पावडर वापरलेली आहे, त्याच्यामध्ये बनाना सीड यूज केलेला आहे. इनसाईड कंपनीची बनाना पावडर तुम्ही म्हणू शकता. तर व्यवस्थित पावडर घेऊन आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. डोळ्यांच्या खाली वगैरे कन्सिलर जमा झालेला असेल तर त्याला पावडर लावण्याच्या अगोदर आपल्याला
एकदम क्लीन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पावडरची सेटिंग करायची आपल्याला. तुमच्याकडे एखादं तुमच्या शेडचं कॉम्पॅक्ट जर अवेलेबल असेल ना अगोदरचं, तर तुम्ही तेही यूज करू शकता फाउंडेशन लॉक करण्यासाठी. पण तुम्हाला जेवढा लास्ट पाहिजे असेल ना मेकअप लॉंग लास्टिंग, तर तुम्हाला लूज पावडरच यूज करावी लागते. तर इकडे मी आता व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावर पावडरचा लेयर करत आहे. जिथे जिथे फाउंडेशन आपलं वेट आहे ना तिथं व्यवस्थित आपल्याला पावडर लावायचा आहे आणि पूर्ण चेहरा हा मॅट करून घ्यायचा आहे आपल्याला. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं पार्लर तर दाखवलेलंच आहे. आणि आता सणासुदीचे दिवस येत आहेत. श्रावण महिना आहे. खूप सगळे सण आपल्याला फेस्टिवल येत आहेत इथून पुढे. तर प्रत्येक स्त्रियांना स्वतःचा जरी मेकअप आपला करता आला स्वतः घरी तरी खूप जास्त मदत होईल. ह्या हिशोबाने म्हटलं तुमच्यासाठी एक सेल्फ मेकअपचा व्हिडिओ बनवायलाच पाहिजे. एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट तर मी इकडे वापरलेले आहेतच आणि तुम्हाला समजेन इतक्या साध्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि तरीही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची दक्षता नक्कीच घेईल. तर त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती फिक्सिंग स्प्रे यूज करावा लागतो. तर मी इकडं कलर सेन्स नावाचा स्प्रे यूज केलेला आहे. 200-250 रुपयाला तुम्हाला भेटून जाईल. हाय क्वालिटीचे प्रोडक्ट असतील तरच मेकअप छान येतो अशातला काही भाग नाही आहे. तुमच्या हाताची फिनिशिंगसुद्धा तेवढीच मॅटर करते. प्रोडक्टही चांगले असतील तर ते त्यांचं काम करतातच, पण तुम्हाला ते कसे यूज करायचे याचंसुद्धा नॉलेज असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता ही जी पेन्सिल मी यूज करते ना ती अगदी 10 रुपयाची आहे. ADS नावाचा ब्रँड आहे. 10 रुपयाची पेन्सिल मी इकडं यूज करते. आणि ज्या प्रकारे मी पेन्सिल यूज केलेली आहे त्याच प्रकारे तुम्ही जर यूज केली ना तर तुम्हालाही महागाचे प्रोडक्ट घेण्याची काही गरज नाही. आणि तुम्ही बघा डिफरन्स बघा दोन्ही आयब्रोमध्ये. चला तर दोन्ही आयब्रोज मी फिल करून घेतलेल्या आहेत आणि आता वेळ आहे आय मेकअपची. आणि अगोदर जे सिरीज ब्युटीचं पॅलेट मी यूज केलं होतं कन्सिलर पॅलेट त्याच्यामधलाच एक लाईट शेड घेतलेला आहे आणि आपल्या डोळ्यांच्या वरती लावून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर तुमच्या व्यतिरिक्त स्त्रिया असतील आणि त्यांनाही मेकअप करायला आवडत असेल ना तर तुम्ही हे पूर्णच पॅलेट्स घेऊ शकता. सगळ्यांसाठीच युजफुल असणारे हे पॅलेट्स आहेत. आय मेकअप करण्यासाठी हेटेड विथ लव ह्या ब्रँडचं मी पॅलेट यूज केलेलं आहे. मिशोवरून मागवलेलं आहे हे पॅलेट आणि एक 250 ते 300 ह्या रेंजमध्ये तुम्हाला मिशोवर भेटून जाईल. आणि एकदा का हे पॅलेट मागवलं तर तुम्हाला खूप दिवस कामाला येणार आहे. ह्या पॅलेटमधला एक लाईट पीच कलर मी चॉईस केलेला आहे आणि तो ॲज अ ट्रान्झिशन कलर म्हणून मी लावून घेते माझ्या लीडवरती. कोणत्याही सणासाठी तुम्ही जर रेडी होत असाल ना तर आजचा जो आय मेकअप आहे ना तो तुम्हाला खूप जास्त युजफुल ठरणार आहे. तुम्हाला जर नाही सुचलं की ह्या साडीवर कोणता आय मेकअप करू तर तुम्ही सरळ हा आय मेकअप करून टाका. खूप सॉलिड जाणार आहे हा आय मेकअप. आणि ज्यांना लायनर लावायला प्रॉब्लेम येतो ना त्यांच्यासाठी पण सॉल्युशन मी ह्याच आय मेकअपमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. एक सॉफ्ट पीच कलर घेतलेला आहे मी आणि तो ट्रान्झिशन कलर यूज करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक थोडासा डार्क शेड आहे ब्राऊनमध्ये डार्क शेड तो घेतलेला आहे आणि तो आउटर कॉर्नरवरती मी लावून घेत आहे. ब्लेंडिंग करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. कुठे हार्श लाईन नको आय मेकअपमध्ये. दोन्ही आता शॅडोज माझे इवन झालेले आहेत. आणि आत्ता आहे आयलायनर लावण्याची ट्रिक. तर एखादा छोटा ब्रश घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यावर ब्लॅक कलरचा शॅडो घ्या किंवा जर काजळ पेन्सिल यूज करायची असेल तर ती पण तुम्ही यूज करू शकता. पण ती थोडीशी तुम्हाला ब्लेंड करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं ब्लॅक कलरचा शॅडो घ्यायचा आहे आणि जिथं आपण लायनर लावतो ना तिथेच तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तुम्ही लायनर जरी लावलेलं नसेल तरी तिथे खूप सुंदर असा स्मोकी आय मेकअपचा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर खाली लोअर लॅश लाईनला सुद्धा मी हलका ब्राऊन कलर लावून घेत आहे. तर आता काजळ लावून घेते मी आणि कॉलोसल नावाची पेन्सिल मी इकडे यूज केलेली आहे. ही काजळ पेन्सिल तुम्हाला 150 ते 200 ह्याच रेंजच्या मध्येच मिळून जाईल. कधी कधी काय होतं ना आपण काजळ लावण्याचा प्रयत्न करतो आणि वॉटर लाईनला काजळ लागतच नाहीत. एक 2-4 ॲप्लिकेशन जरी केले तरी आपल्याला काजळ लावायला प्रॉब्लेम येतो. पण ह्या पेन्सिलसोबत तसं अजिबात होणार नाही. ॲप्लिकेशन करायला तर खूप सोपीच आहे ही पेन्सिल आणि हिचा कलर देखील खूप इंटेन्सिव्ह आहे.
तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. लावलेल्या काजळला थोडंसं स्मज करायचं खालून. जो कलर आपण स्टार्टिंगला घेतला होता ब्राऊन, तोच कलर यूज करून हलकीशी स्मजिंग करायची. त्यानंतर आता वेळ आहे आपल्याला ब्लश, कॉन्टोर, हायलाईट करण्याची. तर त्याच्यासाठी देखील मी स्विस ब्युटीचं पॅलेट यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टोरचे शेड, ब्लशचे शेड, त्याच्यासोबतच हायलायटरसुद्धा भेटून जाईल. तर व्यवस्थित मेकअपमध्ये जे काही ब्रशेस मी यूज केलेले आहेत ते सुद्धा मी मिशोवरून मागवलेले आहेत. अगदी 120 ते 150 रुपयाच्या रेंजमधलं हे पूर्ण ब्रशचा सेट आहे. स्विस ब्युटीच्या पॅलेटमधूनच मी आता हायलायटरचा शेड घेतलेला आहे आणि माझ्या चेहऱ्याला हायलाईट करून घेत आहे. ही गोष्ट थोडीशी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाळू शकता. आता माझं नाक जे आहे ना ते थोडंसं शॉर्ट आहे, छोटं आहे. त्याच्यामुळं मला नोज हायलायटिंगची जरा जास्त नीड आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित हायलायटिंग करून घेते आहे मी नोजला. आय मेकअप करत होते त्यावेळेस माझा मस्कारा लावायचा विसरून गेला होता. तर मस्कारा मी इकडे लावून घेत आहे. कलर सेन्स मेकअप नावाचा मस्कारा आहे. अगदी 150 रुपयाला भेटलेला आहे मला. तर ते लावून घेत आहे मी इकडे. तुम्हाला जर थोडेसे हेवी लॅशेस कॅरी करायला आवडत असतील किंवा हेवी लॅशेसचा लुक आवडत असेल तर तुम्ही लॅश देखील लावू शकता. आर्टिफिशियल लॅश मार्केटमध्ये खूप प्रकारचे अवेलेबल आहेत आणि लॅशनं आपला लुकसुद्धा खूप सुंदर दिसतो, खूप उठून दिसतो. त्याच्यामुळे आवडत असतील तर नक्की लावा. मेकअपमध्ये पूर्ण चेहरा आपला प्लेनच असतो, फक्त क्रिएटिव्हिटी दिसते ती आय मेकअप आणि लिप्समध्ये. चला आता लिपस्टिक लावून घेऊया. आणि लिपस्टिकसाठी मी जी पॅलेट यूज केलेलं आहे ना, हे तर तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे लिपस्टिक पॅलेट. याच्यामधले जे कलर शेड्स आहेत ना, एवढे रनिंग शेड्स आहेत. तुम्ही कोणताही कलर उचलून जरी लावला तरी ते तुमच्या स्किनवर परफेक्टच जाईल अशी मला गॅरंटीच वाटते, कारण खूपच छान शेड याच्यामध्ये आहेत. ब्राऊन कलरनं मी अगोदर माझ्या लिप्सला आउटलाईन करून घेत आहे. तुम्हाला जर लिक्विड किंवा क्रीम प्रोडक्टनं आउटलाईन येत नसेल ना तर मार्केटमध्ये आजकाल लिप पेन्सिलसुद्धा अवेलेबल आहेत. अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. 30 ते 40 रुपयापासून त्याची रेंज सुरू होते. तर माझ्याकडे जे पॅलेट होतं त्याच्यामधूनच मी आउटलाईन करून घेतलेली आहे. हे ब्रशेस मी मिशोवरून मागवलेले आहेत. त्याच्यामधलाच हा लिपस्टिक ब्रश आहे. आजच्या लुकमध्ये थोडंसं ब्राऊन टचवाली लिपस्टिक मी इकडं यूज केलेली आहे. सेंटरला त्याच स्विस ब्युटीचं पॅलेटमधलं थोडंसं कन्सिलर घेतलेलं आहे मी, लाईट शेड, आणि लिप्सच्या सेंटरला लावून घेत आहे. कारण ब्राऊन शेड खूप जास्त इंटेन्सिव्ह वाटत होता, त्याच्यामुळे मग थोडासा ऑम्ब्रे इफेक्ट क्रिएट केलेला आहे मी लिप्समध्ये. आणि तुम्हाला जर खरंच काही मेकअपमधलं येत नसेल आणि पहिलीच वेळेस तुम्ही मेकअप करत असाल ना, तर सरळ मग तुम्ही एखादा लाईट शेड किंवा तुमच्या आवडीची लिपस्टिक जी आहे ना ती लावू शकता. एवढी क्रिएटिव्हिटी करण्याची काही गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आपला सगळा मेकअप करून झालेला आहे. आता फक्त टिकली लावून घेते मी आणि हेअरस्टाईल एकदम सिम्पलच ठेवलेली आहे. मी माझे 100% देऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर खरंच यूजफुल वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा, कारण तुमची मैत्रीणही अशीच सुंदर दिसली पाहिजे मेकअपमध्ये. तर मैत्रिणींनो, हा आहे आपला फायनल लुक. कसा वाटला सांगायला विसरू नका. ह्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल हे नक्की सांगा. तुम्ही बघू शकता आता आमच्याकडे लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो आणि आता माझा मेकअप झालेला आहे पूर्ण. आणि जेव्हा मी व्हिडिओ शूटच करत होते, ज्वेलरी वगैरे घालत होते, तेव्हा लाईट गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्वेट आला आहे, किती घाम आलेला आहे माझ्या चेहऱ्याला. ह्या काही बेसिक स्टेप होत्या ज्या यूज करून आपण हा सायडर मेकअप लुक किंवा सिंपल मेकअप लुक मिळवू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि ह्यापुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तेही नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच वाटला असेल की यूजफुल आहे, कामाचा आहे, तुमच्या मैत्रिणीपर्यंतही नक्की शेअर करा. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.